इब्लिस एक अशा प्रकारचा जिन जो आहे ना, तो जिनचा राजा होता. आणि मनोज जो होता ना, त्याला स्टॉक मार्केटमध्ये खूप व्यसन लागलं होतं. तर त्या स्टॉक मार्केटच्या ह्याच्यामध्ये ते पैसे अडकले होते. म्हणजे ऑलमोस्ट तो कंगालच झाला होता. तो वाटतं पौर्णिमेच्या रात्री होता ना, तर जंगलाच्या दिशेने गेला आणि त्याला ऍक्च्युली सुसाईड करायचं होतं तिथे. अचानक त्याच्यासमोर एक माणूस आला. मी जे तुझे प्रॉब्लेम्स आहे ते सॉर्ट आउट करीन, पण त्याच्या बदल्यात आहे ना मला काहीतरी तू द्यायचं. तर मनोज रागाच्या भरात त्याला बोला, हा ठीक आहे, चल माझे जेवढे पैसे अडकले आहेत ना ते मला रिलीज करून दे. त्याचे स्टॉक मार्केटमध्ये जे पैसे होते ना त्याला मिळाले विदिन फ्यू डेज. तो जरा असाच काहीतरी लाकडं काढायला गेला ना रात्रीचा, त्याला कोणी हाक मारलं की मनोज म्हणून. तो विचारतोय कोण आहे काय वगैरे. बोला मी त्या दिवशी आलो होतो. बोला तू दिसत का नाही? मी दिसत नाही कारण का मी जिन आहे. मी तुझं काम करून दिलं, आता माझं काम करायचंय. तू जिनने जे सांगितलं ना तर मनोजचे म्हणजे पायाची जमीनच सरकली. जिन म्हणाला की ज्या लेवलचं तू मागितलंय ना त्याच्या बदल्यात आहे ना मला तुझ्या एका फॅमिली मेंबरचं आत्मा पाहिजे. पूर्ण पॉडकास्ट यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या.